आय लव्ह मोहम्मदला आय लव्ह महादेवनं उत्तर देण्यात येत आहे। भाजप नेते नितेश राणेंनी केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण। मुंबईमध्ये लागले होते आय लव्ह मोहम्मदचे बॅनर, मात्र यामुळे महाराष्ट्रामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये मुस्लिम धर्माचं श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावून शुभेच्छा देणाऱ्या 25 तरुणांवर उत्तर प्रदेश सरकारनं खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेचा निषेध करत छत्रपती संभाजीनगरमध्ये आय लव्ह मोहम्मद असे बॅनर लावण्यात आलेत। शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये, रांजणगाव आणि इतर भागामध्ये सुद्धा हे बॅनर लावण्यात आले। मुंबईमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर आली होती। या कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर गेली आहे। या सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्त विभागानं संबंधित विभागांना दिले आहेत। वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटीच्या घरात आहे आणि या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची देखील कारवाई करण्यात येणार आहे। याबाबत महिला आणि बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला। दरम्यान अजूनही बोगस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। ते सूत्र अभित्र माहीत नाही, हे निर्णय राज्य सरकार घेत असतं। मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय। त्याच्यामुळं त्या माध्यमाला आणि सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका। सांगलीमध्ये पडळकर जयंत पाटील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। भाजप 1 ऑक्टोबरला इशारा सभेद्वारे प्रत्युत्तर देणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं गेलं आहे। कल्याणचे काँग्रेस कार्यकर्ते मामा पगारे यांना राहुल गांधींचा फोन आलाय। घाबरू नका, पक्ष तुमच्या सोबत आहे असं राहुल गांधींनी म्हणत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय। लवकरच भेट घ्यायला येईन असंही राहुल गांधींनी पगारेंना आश्वासन दिल्याचंही कळतंय। भाजप पदाधिकाऱ्यांनी पगारेंना भर रस्त्यामध्ये साडी नेसवली। अवहेलना केली आमची, त्याचा या ठिकाणी मी निषेध करतो। आणि त्यांनी मला गाठवायचं होतं, मला तर त्यांनी चॅलेंज करायला पाहिजे होतं का काँग्रेसच्या नेत्याला आम्ही साडी नेसवायला येतो म्हणून। मग मी माझे पदाधिकारी सगळ्याला बोलावलं असतं, पण तुमच्यात हिंमत नव्हती मला सगळ्यांना बोलवायची। कारण तुम्हाला माहिती आहे, काँग्रेस जर पेटली डोंबिवली कल्याणमध्ये तर आपली काय अवस्था राहील हे चांगलं माहिती। तुम्ही कोणत्या धुंदीमध्ये, तुम्हाला माहित नाही काँग्रेस काय कल्याण डोंबिवलीमध्ये। संभाजीनगरमध्ये धनगर समाजानं मंत्री उदय सामंतांचा ताफा अडवला। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजानं सामंतांचा ताफा अडवत निवेदन दिलं। ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतून एकानं आत्महत्या केलेली आहे। बीडच्या टोकवाडीमध्ये आत्माराम भांगेंनी आरक्षणासाठी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं आहे। ओबीसी आरक्षण संपल्याच्या विचारानं ग्रासले होते असा दावा कुटुंबियांनी केला। एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। 28 सप्टेंबरला होणारी परीक्षा आता 9 नोव्हेंबरला होईल। पूरपरिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती। विद्यार्थ्यांच्या आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे सरकारनं हा निर्णय घेतला। धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यात असलेल्या साडेसांगवी गावामध्ये पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं।
अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, काही कुटुंबियांवर रस्त्यावर यायची वेळ आली आहे. अशातच एका पीडित मुलीनं शिंदेंकडे सायकलची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज गावातल्या मुलींसाठी सायकली पाठवल्या. धाराशिवमधील शिंदेंच्या युवासेनेचे पदाधिकारी या सायकली घेऊन गावात आले. त्यांनी मुलींना सायकली दिल्या. शाळेत जायला या मुलींना सायकली हव्या होत्या, तशी मागणी त्यांनी काल एकनाथ शिंदेंकडे केली होती. आम्ही शिंदे साहेबांना मागणी केली की आम्हाला सायकली हव्यात. सरांनी आम्हाला तत्काळ सायकल दिल्या म्हणून आम्ही आभार मानतो त्यांचं. आम्ही शिंदे साहेबांना मागणी केली की आम्हाला सायकल पाहिजे म्हणून आम्ही लांब म्हणजे दूर ही पाहिजे म्हणजे ही चलत जावं लागत होतं म्हणून आम्ही मागणी केली साहेबांना. शाळेत जाण्यासाठी आम्ही मागणी केली. आज त्यांनी उपलब्ध करून दिले आम्हाला, त्यांचे आभार मानतो. आज या 6.5व्या ठिकाणी सायकल इथं उपलब्ध करून दिल्या. आमचे सर्व या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब आणि त्यांची टीम, तसेच आमचे मराठवाड्याचे बाजीराव दादा, या सर्वांनी मिळून या ठिकाणी ही इथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आणि ही इथपर्यंत पोहोचून यांना वाटप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काटेजवळगा आणि केदारपूर दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांना देखील जीवघेणा प्रवास करावा लागतोय. शाळेच्या मार्गावरचा रस्ता पाण्याखाली गेलाय आणि अनेक विद्यार्थी धोकादायक परिस्थितीमध्ये जेसीबीवर बसून हा रस्ता पार करतात. चोवीस सप्टेंबरला बार्शी तालुक्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय. दहिटणे गावातील शेतकरी लक्ष्मण गवसानेंनी गळफास घेत आत्महत्या केली, तर कारी गावातील शेतकरी शरद गंभीर यांनी गळफास लावत जीवन संपवलं. आधार नव्हता त्याला, कुणाचा कशाचा नोकरीचा आकार कोण नव्हता. आमच्या घरात सगळं एकट्यावर होतं. वाघ होता माझा, चांगला होता माणूस. जवळपास 10-12 लाख रुपये कर्ज आहे म्हणत होते. किरकोळ अजून गावातलं आहे, खाजगी बँकेचं काय आहे. रडत होते, फॉर्म बसवायला पैसे नाहीत म्हणून. परत सारखं टेन्शन आहे म्हणजे. कोणालाच काही म्हणले नाहीत काल. जनावर सोडून गेले, गाई सोडून दिल्या. गाईच्या दादानं गळफास लावली. मला टेन्शन आहे म्हणून लय रडत होते, लय देणं झाले. घर नाही बसायला, लय रडायचं. पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या सापाच्या दंशामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. उत्तर सोलापूरमधल्या पाथरी गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे 20 सप्टेंबर रोजी बंडगर यांच्या घरामध्ये पाणी शिरलं. याच पाण्यामध्ये वाहून आलेल्या विषारी सापानं बंडगर यांना दंश केला होता. 20 तारखेपासून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईची आज 5व्या दिवशी महाविद्या श्री भुवनेश्वरी माता रूपामध्ये पूजा मांडण्यात आली आहे. देवीचं अनोखं रूप पाहण्यासाठी राज्यभरातल्या भाविकांनी कोल्हापूरमध्ये गर्दी केली. देशभरात नवरात्रोत्सव सुरू आहे. घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. साताऱ्यामध्ये वाई तालुक्यातील पांडे गावची नवरात्रोत्सवातली एक अनोखी प्रथा पाहायला मिळते. याला उभ्याची नवरात्र असं म्हटलं जातं. या गावांमध्ये नवरात्रीमध्ये देवी बसवली जात नाही, मात्र या गावातील भक्तांची इतकी श्रद्धा मोठी आणि प्राचीन आहे की ऐकल्यावर नवल वाटेल. ही परंपरा साधारण 350 वर्ष जुनी आहे. या गावातील उपवास इतका कडक असतो की या 9 दिवसांच्या काळामध्ये ते बसत नाहीत. ते अख्खे 9 दिवस उभे राहतात. आधार फक्त काठीचा. झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात. या 9 दिवसामध्ये ते जमिनीवर पूर्ण अंग टाकून झोपत नाहीत, पळत नाहीत आणि चप्पल देखील घालत. एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. अब तक 112 या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर प्रदीप शर्मांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मनसे नेते अभिजित पानसे उपस्थित होते. पानसे हे प्रदीप शर्मांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवत आहेत. रिंग द बेल फॉर सिक्युरिटी या मोहिमेचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांच्या हस्ते शुभारंभ झाला. डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. डिजिटल सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सुरक्षित सायबर व्यवहार निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येते आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इथं हा कार्यक्रम पार पडला. सायबर सुरक्षा नियंत्रण प्रणालीमध्ये महाराष्ट्रानं पुढाकार घेतलाय. हा प्रकल्प सायबर सुरक्षेसाठी मोठं बळ देणारा ठरेल अशी प्रतिक्रिया यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपकडून देशभरात आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे। या अंतर्गत डोंबिवलीमध्ये घर घर स्वदेशी हा संदेश देणाऱ्या महाकाय आकाश फुग्याचं अनावरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं। 25 सप्टेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान हे अभियान देशभर राबवलं जाणार आहे। प्रत्येक भारतीयाला स्वदेशी संकल्पाशी जोडणं, लोकसहभागातून राष्ट्र निर्मितीला गती देणं आणि जागतिकीकरणाला सामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे। बुलेट ट्रेन नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील जोडली जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची सूत्रांची माहिती आहे। रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग असलेला बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होणार आहे। प्रवासाचा वेळ वाचवण्याच्या उद्देशानं ही कॉरिडॉरची निर्मिती होतीये। मात्र रेल्वे बोर्डाकडून प्रस्तावाची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही। मात्र या संदर्भात चर्चा सुरू आहे। पावसाळ्यामुळे 3 महिने बंद असलेली ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील टायगर सफारी 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। मात्र आता नवीन सफारीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। ताडोबा प्रशासनानं टायगर सफारीच्या दरात मोठी वाढ केली आहे। ताडोबा प्रशासनानं जिप्सी शुल्क, प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्क या तिन्हीमध्ये वाढ केल्यामुळे आता ताडोबाची सफारी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या नवीन शुल्क वाढीला तातडीनं माघार घ्यावी, ते परत घ्यावं अशी मागणी केली आहे। जुने दर कायम ठेवले नाहीत तर धानोरकर यांनी 1 ऑक्टोबरला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सर्व प्रवेशद्वारांवर आंदोलन करण्याचा इशारा दिला। फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलले असता ते म्हणत आहे की आम्ही जिप्सीचे पैसे वाढवले, फक्त 400 रुपये हे जिप्सीचे वाढवले। मात्र 6,000-1,200 रुपयाची सफारी सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी करू शकेल का, याचा देखील विचार आपण केला पाहिजे। याच्या संदर्भात सगळ्या जिप्सी चालवणारे चालक असतील किंवा ताडोबाची सफारी करणारे जे पर्यटक आहे यांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे येत्या 1 तारखेला प्रत्येक मोरली गेट पासून कुटवंडा गेट पासून तर प्रत्येक गेटवरती आम्ही आंदोलन करणार आहोत। राष्ट्रवादीचे मावळते आमदार सुनील शेळकेंच्या हत्येच्या कटाचा तपास आता SIT मार्फत करण्यात येणार आहे। 28 जुलै 2023 रोजी तळेगाव दाभाडे परिसरामध्ये एक कारवाई करण्यात आली होती। यावेळी यात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती। या कारवाईमध्ये 9 पिस्तूल, 42 काडतुसं आणि धारदार कोयते जप्त केले होते। हे पुणे, जालना आणि मध्य प्रदेशमधले गुन्हेगार होते। तपासादरम्यान ते आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं स्पष्ट झालं होतं। याबाबत अधिवेशनामध्ये सुनील शेळके यांनी लक्षवेधी देखील मांडली होती। यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करू असं म्हटलं होतं। त्यानंतर आता ही SIT स्थापन करण्यात आली आहे। राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशजी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने DCP या SITचे प्रमुख आहेत। एक ACP, एक PI, 2 API आणि 5 का 4 काहीतरी 6 कॉन्स्टेबल आहेत। अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती SIT गठीत केली आहे। पुण्यातल्या कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। मात्र हा निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। एवढंच नाही तर या निलेशनं थेट लंडनमध्ये घर खरेदी केलंय। हत्या, खंडणी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असताना घायवळला पासपोर्ट मिळाला कसा, हा खरा प्रश्न आहे। याबाबत माहिती देताना घायवळनं पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं पोलिसांनी म्हटलंय। दरम्यान लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून भारतामध्ये परत येताच त्याला अटक करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलंय। सतीश उर्फ खोक्या भोसले यानं एका तरुणाला बॅटनं मारहाण केल्या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटनं मारहाण केल्याचा प्रकार सोशल माध्यमावरच्या व्हायरल व्हिडिओतून समोर आला होता। चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी खोक्याविरोधात गुन्हा दाखल होता। दरम्यान आता बीड जिल्हा सत्र न्यायालयानं खोक्याला 4 महिन्यांनंतर जामीन मंजूर केला। सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या दरानं उच्चांक गाठलाय। चांदीचे दर 1 किलोसाठी 1,42,000 रुपयांवर पोहोचलेत। जागतिक पातळीवर विविध उद्योगामध्ये चांदीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होतीये, त्यामुळे त्याचा परिणाम चांदीच्या दरावर झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या महिन्यामध्ये चांदीच्या दरामध्ये 15,000 रुपयांची वाढ झाली आहे। चांदीचे दर आज जळगावमध्ये 1 किलोसाठी 1,38,000 रुपये तर GST सह 1,42,000 रुपयांवर पोहोचले। सोन्याच्या दरामध्ये गेल्या 24 तासामध्ये 1,000 रुपयांची घसरण झाली आहे। आज सोन्याचे दर 1,13,500 रुपये तर GST सह 1,17,000 इतके। अखेर अकोला जिल्ह्यातील म्हैसांग गावातील तो बांध प्रशासनानं फोडलाय। 300 एकरातल्या शेतकऱ्यांना त्यामुळे न्याय मिळालाय। ABP माझानं ही बातमी काल लावून धरली होती।
एबीपी माझाच्या बातमीची सरकारनं दखल घेतली होती आणि काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माझाच्या बातमीचा उल्लेख करत कारवाईचा इशारा दिला होता. अखेर आज तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये हा बांध फोडण्यात आला. त्यामुळे आता 50हून अधिक शेतकऱ्यांच्या रब्बीतील पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध घालत पाणी अडवल्यामुळे 300 एकर शेती पाण्यात गेली. 3 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या संगमेश्वर तालुक्यातील धामापूरमधील विवाहिता अपेक्षा अमोल चव्हाण हिचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील मजरे काशीमधल्या वशिष्ठी नदी पात्रात आढळून आला. कांधी उपजिल्हा रुग्णालय विच्छेदन या ठिकाणी केलं आणि त्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चिपळूण पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं 2 दिवस राबवलेल्या शोधमोहिमेमध्ये हा मृतदेह सापडला. अपेक्षा यांच्याबाबत नेमका काय प्रकार घडला हे मात्र अजूनही पुढे आलेलं नाही. अपेक्षा चव्हाणांची हत्या, आत्महत्या की आणखी काही याचा अजूनही शोध सुरूच आहे. लेहमधल्या हिंसाचाराप्रकरणी वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे. लेह पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. सोनम वांगचूक यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यावा आणि राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये समावेशाच्या मागणीसाठी लडाखमध्ये आंदोलन सुरू आहे. बुधवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे 4 जणांचा मृत्यू झाला तर 80हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी प्रशासनानं 50हून अधिक जणांना अटक केली. भारतीय वायुदलातून MiG-21 विमानं आज निवृत्त झाली. MiG-21 विमानांनी आज अखेरचं उड्डाण केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीमध्ये MiG-21 विमानांना निरोप देण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता औषध कंपन्यांना दणका दिला. 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100% टॅरिफची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. औषध कंपन्यांच्या शेअर्समध्ये सरासरी 5% घसरण झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी औषधांवर 100% टॅरिफ लादल्याचा फटका पाहायला मिळतोय. सन फार्मा, बायोकॉन, झायडस आणि अरबिंदोच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याचबरोबर बहुचर्चित ल्युपिन, सिप्ला आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्या शेअर्समध्ये देखील घसरण झाली. पाकिस्तानचे पंतप्रधान फील्ड मार्शल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या माहितीनुसार ट्रम्प शरीफ यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. 23 सप्टेंबरला देखील ट्रम्प शरीफ यांच्यामध्ये अनौपचारिक चर्चा झाली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या सौदी अरेबियासोबतच्या करारानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये एका तरुणाला त्याच्या पोटातून 29 चमचे आणि 19 टूथब्रश आणि 2 पेन काढण्यात आले. तरुणाला ड्रग्सचं व्यसन होतं. ते व्यसन सोडवण्यासाठी तो व्यसनमुक्ती केंद्रात गेला होता आणि तिथेच त्यानं चमचे आणि टूथब्रश खाल्ल्याचं सांगण्यात येत आहे. सचिनची प्रकृती बिघडल्यावर त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. बड़े ताज्जुब की बात है कि लाइफ में मैंने पहली बार इतनी सारी मेटल फॉरेन बॉडीज अपनी देख पाया मैं. इसके पेट से 29 यानी 29 तो चम्मच और 19 टूथब्रश और 2 पेन जो बॉल पेन थे वो इसके स्टमक में लॉज थे, जिनको एक एक करके हम लोगों ने निकाला. आणि या बातमीसोबत महाराष्ट्र लाईव्हमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ब्रेक नंतर पुढील अपडेट्स या मिनीसोबत पाहत रहा एबीपी माझा.